तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओच्या मध्ये आनंदाचं पण वातावरण झालंय आणि टेन्शनचं पण वातावरण झालंय। तुम्ही बघा तुम्हाला कळलंच काय झालंय नक्की ते। तर जय शिवराय मित्रांनो, जय शंभराजे। तर मित्रांनो बघा आज मी आवरून बसलोय, आज लवकर व्हिडिओ बनवायचा म्हटलं। तर मित्रांनो आता आवरून बसलोय, जायचं काम होता, जरा गाणी ऐकत बसलोय मस्तपैकी। वातावरण पण चांगलं आहे, मूड पण चांगला आहे, गाणी ऐकत बसावं। तर मित्रांनो आज बघा झोपून उठल्यानंतर बघा भाजीपाला आणायला गेलो, कारण रूमला जेवण बनवत होतं। रोज रोज बाहेर जायचं म्हटलं की नको वाटतंय। तर बघा बटाटू वगैरे घेऊन आलेलं, मोड वगैरे बटाटू चिरला, कांदा चिरला, मोड एका साईडला गरम करत टाकलेलं कढईत, आणि एका साईडला मित्रांनो बघा भात पण टाकलेलं कढईत। त्यात आणि आज काय देव मी पुजला नाही मित्रांनो, आज काम होतं जास्त मला। इथून पुढचा व्हिडिओ मित्रांनो गाडीत बनवूया। जाता जाता महाराजांचं दर्शन घेतलं आणि निघालो बघा तिसरा पण 32रा नाही चांगलीच आहे। 32रा माहित ना तुम्हाला? चांगली तर माहित आहे, चांगली इस्लामपूर माहित आहे? इस्लामपूर पासून 32रा माहित पाहिजे। पण मी काय तिथंच नाही राहत, माल घेऊन जातो आम्ही सांगली, इस्लामपूर, कोल्हापूर। 32 15 पासून दिवसाड मी कोल्हापूर दिवसाड। आता जाते दुसरे जाते आमच्या कंपनीतून, 2-3 वर्ष मी दिवसाड कोल्हापूर, गोवा, गडिंग्लज, नेपाली, इस्लामपूर, सांगली, मिरज, कराड, सातारा। आपला मित्र कंटिन्यू ट्रॅव्हल पर्पलला आहे बरं का। नंबर घ्या ना त्यांचा, तुम्ही पर्पलला आहे का? पर्पलला आहे तुमचा मित्र आहे का? नंबर घ्या ना, आपलं गावाला जायचं म्हटलं की आपल्या नंबरवर कॉल केला। पर्पल वर ड्रायव्हर आहे का? चंद्रपूरला जाता येतो, सांगा तुमचा नंबर, त्याचा नंबर देतो डायरेक्ट। जरा तुमच्याकडून आणि तुमच्या ओळखीचा आहे म्हटलं जर कॉल केले की नाही जरा हे करेल जागा तुम्हाला 1000 मग तेच की, त्यामुळे तुमचा नंबर द्या, तुमच्याकडून घेतला म्हणून सांगतोय। गाडीत बसल्यापासून अशा आमच्या गप्पा टप्पा चालूच होत्या आता मस्तपैकी, आम्ही बोलत चालत निघालेलो। पण तेवढ्यात त्यांच्या लक्षात आले की त्यांचा चेक राहिलाय, जिथं चहा पिले तिथं राहिलाय। मग त्यांना म्हणलं तुम्ही इथनच मागा जावा, आम्ही इथं उतरतो। प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्ही निम्म्यातच उतरलोय। आता इथनं जायचं हात करून कशाला तरी बघा, त्यांचा कंपनीचा चेक राहिला यार, तिथं चहा प्याले तिथं, त्यामुळे ते तिथनंच मागे गेली। त्यांना पण अडचण आहे त्यामध्ये। त्यांचं नशीब चांगलं मानायचं की त्यांचा चेक कुठं राहिला नव्हता, तर गाडीतच होता, डॅकीमध्ये ठेवलेला त्यांनी, त्यांच्याच लक्षात नव्हतं। त्यांची अशी परिस्थिती झालेली, त्यांना काय करून काय नको झालेलं, असली अवस्था झालेली। त्यातनं आम्हाला गाडी गावत नव्हती, त्यांना आम्ही एका साईडला दिसलो की बघा त्यांनी गाडी एका साईडला घेतली ना, आम्हाला गाडीत घेतलं लगेच। पार्टीनं ओरिजिनल चेक दिलेला आहे, जर कोणाला गावलं त्यानं हे केलं तर काही ना काही होऊ शकतं। आणि प्लॅन चेक होता, फक्त अमाऊंट टाकून नाव नाही टाकलं। झालंय ही गाडी बंद पडली ना मध्ये, त्यामुळे ट्रॅफिक लागलं आणि ती होतच हे पाठीमागं तर ट्रॅव्हल्स ठोकलेली, ट्रॅव्हल्स कुठं इथंच ह्यालाच या कॉर्नरला, या कॉर्नरला धडकेत येते। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आता नाईट शिफ्ट झालेली आहे आमची। नाईट शिफ्ट करून आता गाडीत बसलोय बघा। मग त्यात आणि गार लागते असं का नाही, जर्किंग वगैरे गाठलेलं नाही काय नाही, त्यासाठी काचाकडवर बसलोय।